त्या वादळी रात्रीच्या अस्वस्थता आणि संतापाने भरलेल्या नाटकानंतर प्रभादेवीच्या त्या आलिशान कॉर्पोरेट टॉवरमधील फ्लॅट नंबर 1402 वर 10व्या दिवसाची आणि इराच्या पिरियडच्या 4थ्या दिवसाची एक अत्यंत जड, अस्वस्थ आणि तणावपूर्ण सकाळ उजाडली. जुलैच्या उशिरा लागलेल्या पावसाचा जोर बाहेर काहीसा ओसरला होता, पण मुंबईच्या आकाशामध्ये ढगांची राखाडी दाटी अजूनही तशीच दाटून राहिलेली होती. 14व्या मजल्यावरील काचेच्या भव्य खिडकीवरून पाण्याचे थेंब अत्यंत संतपणे उघळत होते आणि त्या थेंबाचा तो एकसुरे वाजणारा नाद संपूर्ण घरामध्ये पसरलेला भयंकर गोठवून टाकणाऱ्या अबोल्याला अधिकच टोकदार बनवत होता. मास्टर बेडरूममध्ये डिम पिवळ्या दिव्याचा एक निस्तेज प्रकाश पडलेला होता. इरा आज भल्या पहाटे उठून बेडवर बसली होती. पिरियडचा 4था दिवस असल्यामुळे तिच्या शरीरातील मुख्य वेदना आणि तीक्ष्ण पोटदुखी पूर्णपणे थांबली होती, पण अंगातील अथांग विकनेस, पाठीतील अखंड ठसठस आणि हार्मोन्सच्या बदलांमुळे निर्माण झालेला मानसिक ताण तिच्या मनावर स्वार होता. तिने आज फिकट गुलाबी रंगाचा कॉटनचा एक सैल कुर्ता घातला, आपले लांब केस मागे मोकळे सोडले आणि ती सावकाश पावले टाकत बेडरूम बाहेर आली. हॉलमध्ये कबीर सोफ्यावर बसून लॅपटॉपवर कोडिंग आणि फायनान्सच्या फाईल्स बघत होता. त्याच्या अंगामध्ये काळा कडक टी शर्ट आणि ग्रे ट्रॅक पॅन्ट होती. काल रात्रीच्या त्या भयंकर शाब्दिक युद्धानंतर दोघांनीही एकमेकांकडे पाहणे पूर्णपणे टाळले होते. त्यांच्यामध्ये उरला होता तो फक्त निखळ आबोला, दुखावलेला इगो आणि एकमेकांना सहन न करण्याची ईर्ष्या. कबीर लॅपटॉपवर कामाचे नाटक करत होता, पण त्याचे लक्ष वारंवार सेंटर टेबलावर ठेवलेल्या मोबाईलच्या स्क्रीनकडे जात होते. काल वकिलाने दिलेल्या त्या 7 दिवसांच्या मुदतीमुळे कबीरच्या डोक्यामध्ये विचारांचे भयंकर चक्र सुरू होते. अचानक कबीरचा मोबाईल खणाणला. स्क्रीनवर ॲडव्होकेट देशपांडे नाव दिसताच कबीरने घाईघाईने कॉल रिसीव्ह केला आणि तो सोफ्यावरून उठून खिडकीच्या दिशेने गेला. हो, बोला देशपांडे साहेब, काय अपडेट आहे? सोमवारी सुनावणीची काय तयारी करायची आहे? कबीरने सखोल गंभीर आवाजामध्ये विचारले. समोराहून वकिलांचा आवाज कमालीचा घाबरलेला, अडखळणारा आणि अस्वस्थ आला. मिस्टर सावंत, आय एम रिअली सॉरी. काल माझ्या क्लर्ककडून आणि कोर्टाच्या शिरस्तेदाराकडून एक भयंकर मोठा गफला झाला. कबीरचे कपाळ आकुंचित झाले. त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो मिस्टर सावंत, कालच्या सावंत नावाच्या केसचा फास्ट ट्रॅक अर्ज मंजूर झाला होता ना, आणि ज्याची सुनावणी पुढच्या 7 दिवसांवर आली होती, ती केस तुमची नव्हतीच. ती दुप्पट नाव आणि आडनाव असलेल्या दुसऱ्याच एका क्लायंटची केस होती. वकील घाईघाईने स्पष्टीकरण देऊ लागला. तुमची आणि इरा मॅडमची केस नेहमीप्रमाणेच फॅमिली कोर्टाच्या 6 महिन्यांच्या मूळ कूलिंग ऑफ कालावधीवरच आहे. तुम्हाला कोर्टाने दिलेला 6 महिन्यांचा काळ एकत्र राहावंच लागेल. त्यामुळे सोमवारी कसलीही अंतिम सुनावणी नाही. कबीर स्तब्ध झाला. त्याच्या हातातला फोन किंचित खाली झाला. 7 दिवसांमध्ये या रोजच्या तणावातून सुटण्याची जी आशा निर्माण झाली होती, ती एका झटक्यामध्ये हवेत विलीन झाली होती. आता ते दोघे पुन्हा एकदा पूर्ण 6 महिन्यांसाठी या फ्लॅट नंबर 1402 मध्ये एकत्र अडकले होते. इरा किचनमध्ये दारामध्ये उभी राहून स्वतःसाठी गरम पाणी घेत होती. तिने कबीरचे हे बोलणे ऐकले होते. कबीरने फोन ठेवला आणि मागे वळून इराकडे पाहिले. वकिलांचा फोन होता. कबीर कडू कोरडे हसू आणत म्हणाला, 7 दिवसांची ती मुदत चुकीची होती. ती दुसऱ्या कोणाची तरी केस होती. कोर्टाने आपल्याला दिलेले 6 महिने अजूनही जसेच्या तसे बाकी आहेत. त्यामुळे सोमवारी कसलीही सुनावणी नाहीये आणि आपल्याला 6 महिने एकत्र राहावंच लागणार आहे. इराच्या चेहऱ्यावरचा भाव एका क्षणामध्ये कडक झाला आणि आक्रमक झाला. तिने आपले दोन्ही हात छातीवर घट्ट गुंफले. म्हणजे मला आणखी 6 महिने तुझ्यासारख्या अहंकारी माणसाचं तोंड बघावं लागणार तर? हरकत नाही मिस्टर सावंत. 6 दिवस काय आणि 6 महिने काय? माझा हा कडक अभिमान आणि तुझा हा इगो असाच ठाम राहणार. दोघांमधील ती द्वेषाची ठिणगी पुन्हा पेटणार इतक्यात गेस्ट रूमचा दरवाजा धाडकन उघडला. रोहन गळ्यामध्ये वायरलेस हेडफोन अडकवून हातामध्ये मोबाईल घेऊन नाचतच बाहेर आला. गुड मॉर्निंग कबीर बाबा. गुड मॉर्निंग ब्युटिफुल वहिनी. रोहनने ओरडतच दोन्ही हात हवेमध्ये उंचावले. आज सकाळी मी ठरवले की माझी लवली वहिनी आज किचनमध्ये कसलेही कष्ट घेणार नाही. आज दादा आणि वहिनी एकत्र मिळून माझ्यासाठी आणि स्वतःसाठी नाश्ता बनवतील. अ परफेक्ट कपल कुकिंग सेशन. कबीर आणि इरा दोघांचेही चेहरे एकाच वेळी उतरले. रोहन, मला आज ऑफिसमध्ये खूप महत्त्वाचं काम आहे. कबीरने पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. अजिबात नाही भावा, लंडनमध्ये कपल कुकिंग खूप फेमस आहे. वहिनी, चला किचनमध्ये. रोहनने थेट कबीरचा लॅपटॉप बंद केला आणि दोघांना ढकलत किचनमध्ये घेऊन गेला. किचनमध्ये आल्यावर रोहन दरवाजापाशी मोबाईल धरून उभा राहिला. चला स्टार्ट. मला इंस्टाग्रामसाठी मस्त रील बनवायचा आहे. आता रोहनच्या कॅमेऱ्यासमोर दोघांना प्रेमाचे नाटक करणे भाग होते. कबीरने चेहऱ्यावर एक अत्यंत बनावट गोड हसू आणले आणि इराच्या अगदी जवळ उभा राहिला होता.
कबीरचा उदार श्वास इराच्या गळ्यावर जाणवत होता, पण इराचे संपूर्ण शरीर रागाने लाकडासारखे ताठ झाले होते. इरा सोना, तू कांदे काप, मी पोह्यांची फोडणी देतो, कबीर अतिशय मऊ आवाजामध्ये म्हणाला. पण त्याचवेळी त्याने इराच्या हाताला दिलेला स्पर्श इतका कडक होता की इराच्या अंगावर काटा आला. हो नक्कीच माझ्या राजा, इराने दात खात उत्तर दिलं. रोहन जरा बाजूला वळताच इराने सुरीचा दांडा ओट्यावर ताटकन आपटला आणि कबीरकडे रागाने डोळे वटारले. जरा लांब राहून काम कर मिस्टर सावंत, मला तुझी अडचण होते. रोहन कॅमेरा घेऊन उभा आहे इरा, थोडी अक्कल वापर, कबीर फुसफुसला आणि त्याने गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकत असताना कबीरचा हात इराच्या पाठीला लागला. इराने लगेच मिठाचा डबा इतक्या जोरात बाजूला सरकवला की कबीरच्या बोटाला झटका बसला. रोहनने कॅमेऱ्यातून पाहिले आणि ओरडला, वाव दादा, काय केमिस्ट्री आहे, तू मसाले काढतोयस आणि वहिनी तुला मदत करते, जरा एकत्र उभे राहणं. रोहनचा हा बालकटपणा दोघांच्याही जीवावर आला होता. कबीरने जबरदस्तीने इराच्या खांद्याभोवती हात टाकला आणि तिला स्वतःजवळ ओढले. इराच्या डोळ्यांमध्ये आगीचे निखारे फुलले होते, पण रोहनसमोर तिला हसावे लागत होते. कबीरच्या बोटांची पकड तिच्या खांद्यावर घट्ट होती आणि इरा टेबलखाली कबीरच्या पायावर टाच मारण्याचा सतत प्रयत्न करत होती. हे कपल कुकिंग म्हणजे दोघांसाठी एक भयंकर मानसिक छळ बनले होते. नाश्ता झाल्यावर रोहनने डायनिंग टेबलवर दोन्ही हात आपटले. नाश्ता तर भारी झाला, पण आता वेळ आली आहे एका खास खेळाची, द ग्रेट सावंत लव्ह टेस्ट. कबीरने चहाचा कप खाली ठेवला. कसली लव्ह टेस्ट रोहन, आम्हाला ऑफिसला उशीर होतोय. फक्त 10 मिनिटं भावा. रोहनने खिशातून एक डायरी काढली. लंडनमध्ये मी एक कपल क्विज शिकलोय. मी तुम्हाला एकमेकांबद्दल काही वैयक्तिक प्रश्न विचारणार, दोघांनी एकाच वेळी उत्तर द्यायचं. बघूया 2 वर्षांच्या लग्नानंतर तुम्हाला एकमेकांबद्दल किती माहिती आहे. इरा आणि कबीरने एकमेकांकडे तुसडेपणाने पाहिलं. ह्याला काय उत्तर देणार आपण, आपल्याला तर एकमेकांचा तिरस्कार करण्याशिवाय दुसरं काही आठवत नाही, असाच भाव दोघांच्या चेहऱ्यावर होता. रोहनने पहिला प्रश्न विचारला. ओके, सो पहिला प्रश्न दादासाठी, वहिनीला सर्वात जास्त राग कधी येतो आणि तिला शांत करण्यासाठी काय लागतं. कबीर कडू हसला. त्याने इराच्या डोळ्यांमध्ये डोळे घालून कडक आवाजामध्ये उत्तर दिलं. हिला राग यायला कसल्याच कारणाची गरज नसते. हिचा अहंकार आणि इगो दुखावला की हिचा पारा चढतो आणि हिला शांत करायला जगातली कोणतीच गोष्ट पुरेशी नाही, कारण ही स्वतःच्या पुढे कोणाचंच ऐकत नाही. इराचा चेहरा रागाने लाल झाला. रोहनने मात्र टाळ्या वाजवल्या. वाव दादा, काय ऑब्झर्वेशन आहे. वहिनी, नाव युअर टर्न. दादाची सर्वात मोठी कमजोरी काय आहे. इराने कसलाही विचार न करता तात्काळ सुनावले. ह्याची सर्वात मोठी कमजोरी म्हणजे ह्याचा वाढव्य इगो, ह्याचा संशय स्वभाव आणि समोरच्या माणसावर कधीही विश्वास न ठेवण्याची वृत्ती. हा वरून खूप चांगला असल्याचं नाटक करतो, पण आतून कमालीचा कडक आणि कपटी आहे. रोहन क्षणभर थबकला. त्या उत्तरामध्ये प्रेमापेक्षा एक भयंकर धारदार कडवटपणा होता, जो रोहनच्या चुलबुल मेंदूलाही किंचित वेगळा वाटला. पण रोहनने लगेच हसण्यावर नेले. बापरे, खूपच डीप आणि ऑनेस्ट आन्सर. चला आता लास्ट क्वेश्चन. तुमच्या दोघांची पहिली भेट कुठे झाली होती आणि कबीर दादाने इरा वहिनीला पहिल्यांदा प्रपोज करताना कोणते शब्द वापरले होते. हा प्रश्न ऐकताच हॉलमध्ये एकदम शांतता पसरली. कबीर आणि इरा दोघांचेही श्वास रोखले गेले. 3 वर्षांपूर्वीची ती पावसाळी रात्र, पुण्याच्या त्या जुन्या कॅफेमधील ती भेट आणि कबीरने इराचा हात हातामध्ये घेऊन उच्चारलेले ते शब्द दोघांच्याही डोळ्यांसमोर एका सेकंदामध्ये तरळून गेले. दोघांनीही एकमेकांकडे पाहिले. त्या नजरेमध्ये एक भयंकर अस्वस्थता होती. पुण्यातल्या ॲपेक्स कॅफेमध्ये पावसाची रात्र होती. कबीरचा आवाज अचानक खूप संत आणि घोगरा झाला. आणि मी म्हणालेलो की मला तुझ्या कॉर्पोरेट इगोशी काही देणेघेणं नाही इरा, मला फक्त तुझ्या डोळ्यांतला प्रामाणिकपणा हवाय. तू आयुष्यामध्ये सोबत असशील तर मी जग जिंकू शकतो. इरा कबीरचे हे शब्द ऐकून सुन्न झाली. तिचे डोळे पाणावले गेले. कबीरला ते शब्द अजूनही जसेच्या तसे आठवत होते आणि इरालाही ते शब्द तोंडपाठ होते. कबीरने मान खाली झुकवली आणि इरा बेडरूमच्या दिशेने वळली. त्या लव्ह टेस्टने दोघांच्याही मनातल्या जुन्या जखमा ताज्या केल्या होत्या. द्वेषाच्या राखेमध्ये अजूनही प्रेमाचा एक ठिणगा पेटलेला होता, पण दोघांचाही इगो इतका कडक होता की कोणीही नमते घ्यायला तयार नव्हते. दुपारी 12 वाजता रोहनने हट्ट धरला की तो सुद्धा त्यांच्यासोबत ऑफिसमध्ये येणार. कबीर आणि इराला नाईलाजाने त्याला सोबत न्यावे लागले. नरिमन पॉइंटच्या कॉर्पोरेट टॉवरमध्ये जेव्हा हे तिघे शिरले तेव्हा तिथली परिस्थिती भयंकर हास्यास्पद आणि तणावपूर्ण झाली. ऑफिसमधील सर्व कर्मचाऱ्यांना आणि बोर्ड सदस्यांना माहिती होते की कबीर सावंत आणि इरा जोशी यांच्यात भयंकर भांडण चालू आहे. ते एकमेकांशी बोलतही नाहीत आणि त्यांच्यामध्ये घटस्फोटाची केस सुरू आहे. पण आज रोहन कबीरच्या खांद्यावर हात ठेवून इराला वहिनी वहिनी करत संपूर्ण ऑफिसमध्ये फिरवत होता.
हे बघा, आमचे बॉस आणि त्यांची मॅडम, एक कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कानामध्ये फुसफुसला. कालपर्यंत तर एकमेकांना मारायला उठले होते, आज हे तिसरं पोरगं मध्ये आणून कसला ड्रामा करतायत. केबिनमध्ये आल्यावर रोहनने कबीरच्या खुर्चीमध्ये बसून हुकूम सोडला. दादा, वहिनीची कॉफी थंड झाली आहे, तिला नवीन आणून दे ना. कबीरने दात आवळले. तो उठला आणि इराच्या टेबलवर जाऊन कॉफीचं कप ठेवला. थँक्स मिस्टर सावंत, इरा अत्यंत औपचारिक आवाजामध्ये म्हणाली. रोहनने लगेच आक्षेप घेतला. मिस्टर सावंत? वहिनी, तू दादाला मिस्टर सावंत का म्हणतेस? लग्नाला 2 वर्ष झाली ना. इराने घाईघाईने परिस्थिती सावरली. अरे ते ऑफिसमध्ये आपण प्रोफेशनल राहतो ना रोहन, म्हणून. हो रोहन. कबीरने इराच्या खांद्यावर हात ठेवून तिला जवळ ओढले. त्याची बोटे इराच्या दंडावर जोरात दाबली गेली. आम्ही ऑफिसमध्ये खूप प्रोफेशनल असतो, अगदी एकमेकांचे वैरी असल्यासारखे. कबीरचा तो टोमणा इराला चांगलाच समजला. इराने कबीरच्या पायावर आपली टाच जोरात मारली. कबीरने वेदनेने दातओठ खाल्ले, पण रोहनसमोर हसरा चेहरा कायम ठेवला. ऑफिसभर दोघांचीही लपाछिपी आणि रोहनच्या नकळत चाललेला हा इगोचा संघर्ष अत्यंत फनी पण आतून भयंकर तणावपूर्ण ठरला होता. रात्री 11 वाजता तिघेही घरी परतले. रोहन थकल्यामुळे जेवल्याबरोबर गेस्टरूममध्ये जाऊन झोपी गेला. जसा गेस्टरूमचा दरवाजा बंद झाला आणि कबीर व इरा मास्टर बेडरूममध्ये आले, तसा संपूर्ण दिवसाचाच असलेला राग, अपमान आणि थकवा एका क्षणामध्ये बाहेर आला. इराने बेडरूमचा दरवाजा धाडकन लावला आणि कबीरच्या पाठीवर आपली पर्स भिरकावून मारली. तुझी हिंमत कशी झाली कबीर सावंत, ऑफिसमध्ये माझ्या खांद्यावर हात ठेवायची आणि मला तो टोमणा मारायची? इरा रागाने थरथरत ओरडली. कबीरने पर्स बाजूला फेकली आणि त्याच्या डोळ्यांमध्ये आगीचे निखारे फुलले. मी नाटक करत होतो इरा. तुझ्या त्या चुलबुल भावाला संशय येऊ नये म्हणून मला तुझ्यासारख्या कडक आणि संशयी स्त्रीला स्पर्श करावा लागला. मला काय आनंद होतोय का? तुला स्पर्श करायची गरजच काय होती? इरा त्याच्या अगदी जवळ जाऊन कडाडली. मगाशी त्या खेळावेळी प्रपोजलचे जुने शब्द बोलून दाखवलेस. काय दाखवायचं होतं तुला? तू खूप मोठा महान प्रेमी आहेस हे दाखवायचं होतं का? कबीरने इराचा दंड घट्ट पकडला. ते शब्द मला आठवत होते म्हणून बोललो मी इरा. पण तू काय केलंस? तू माझ्या चारित्र्यावर, माझ्या स्वभावावर रोहनसमोर चिखलफेक केलीस. तुला फक्त माझा अपमान करायचा होता, कारण तू अपमानास पात्र आहेस कबीर. इराने त्याचा हात झटका देऊन बाजूला गेला. तुला तुझा इगो प्रिय आहे. 6 महिन्यांचा काळ असो वा कितीही, तू आजही फॅमिली कोर्टातल्या त्या घटस्फोटाच्या कागदांवर ठाम आहेस ना. मग हे नाटकाचा ढोंग कशाला करतोस? हे ढोंग मी 6 महिने पूर्ण झाल्यावर संपवणार आहे, कबीर कडू आवाजामध्ये म्हणाला. कोर्टाने दिलेले उरलेले दिवस रोहनच्या जाण्याला आणि आपल्या नात्याला संपवायला पुरेशी आहेत. 6 महिने संपताच कोर्टामध्ये जज साहेबांसमोर मी स्वतः या घटस्फोटाच्या अर्जावर शेवटची सही करेन आणि तुझ्या ह्या जहरी नात्यातून कायमचा मोकळा होईन. मी सुद्धा माझी सही करायला तयार आहे कबीर. इराने ताठ मानेने अंतिम आव्हान दिले. त्या दिवशी तुझा हा इगो आणि माझं हे नातं दोन्ही कायमचं मातीमध्ये मिळेल. बेडरूममधील हवा रागाने आणि द्वेषाने पेटून उरली होती. रोहनच्या उपस्थितीमुळे एकत्र यावे लागल्याने आणि 6 महिन्यांचा काळ अजूनही बाकी असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे त्यांच्यातील अंतर कमी होण्याऐवजी इगोची भिंत अधिकच कडक आणि अभेद्य झाली होती.